जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा तुम्ही सर्वजण? आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत थ्री फेज सर्किट, जे काही इलेक्ट्रिकल सर्किट आणि नेटवर्क सब्जेक्ट आहे, जो काही इलेक्ट्रिकलचा इलेक्ट्रिकल मध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि जे काही इलेक्ट्रिकल सर्किटचा पाया आहे तो आपल्याला बघायचा आहे। इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये नेमली पडतात दोन टाइप, एक आहे स्टार कनेक्टेड आणि दुसरा आहे डेल्टा कनेक्टेड। आता स्टार कनेक्टेड आणि डेल्टा कनेक्टेड काय असतो आणि त्याचे कॉम्बिनेशन कशा प्रकारे आहे आणि त्याचं सर्किट मध्ये फेज करंट, फेज व्होल्टेज, लाईन करंट, लाईन व्होल्टेज कशा प्रकारे आहे ते आपण बघणार आहोत। वन बाय वन आपल्याला सगळं बघायचं आहे। यामध्ये फर्स्ट बघणार आहोत आपण टाइप ऑफ कनेक्शन्स किंवा थ्री फेज सर्किट काय असतो किंवा त्याचे ऍडव्हांटेजेस काय आहेत, डिसएडव्हांटेजेस काय आहेत, सिंगल फेज आणि थ्री फेज मध्ये फरक काय आहे, ठीक आहे, हे आपल्याला बघायचं आहे। आता सिंगल फेज कुठे यूज होतो आणि थ्री फेज कुठे यूज होतो, चांगला कोणता, वाईट कोणता, हे सगळे मुद्दे आपण याच्यावरती बघणार आहोत। मग तुम्ही कुठं जायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि असं माझं एक सजेशन आहे की जोपर्यंत तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत काही समजत नाही, आणि एक वेळ जर बघितला तर चक्क टाळक्यामध्ये जो काही कंटेंट आहे ते तुमच्या टाळक्यामध्ये बसेल याची गॅरंटी मी देतो। आता आपल्याला बघायचं थ्री फेज सर्किट। आतापर्यंत जे काही बघितलं आपण ते होता सिंगल फेज सर्किट। आतापर्यंत जे काही बघितलं काय होता, सिंगल फेज। फक्त आणि फक्त आपण जे काही बघितलं ते 200 व्होल्टेज, 230 व्होल्टेज, 240 व्होल्टेज आणि 150 व्होल्टेज पर्यंतच आपण बघितलंय, सॉरी 250 व्होल्टेज पर्यंत। आता जे काही आपण बघणार आहोत, जे काही थ्री फेज सर्किट आहे यामध्ये जे काही व्होल्टेज आपण वापरतो ते व्होल्टेज 440 पर्यंत कशा प्रकारे यूज होतो आणि त्यामध्ये कनेक्शन कसे आहेत आणि करंट कसे आहेत, आणि कॉम्पिटिटिव्हच्या एक्झामच्या हेतूने खूप महत्त्वाचा हा लेक्चर होतोय, तर तुम्ही बघून घ्या। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येतात म्हणजे येतात। मग आता थ्री फेज सर्किट बेटर का सिंगल फेज सर्किट बेटर? आता सिंगल फेज म्हणजेच काय, ज्यामध्ये आपण शिकलं की तीन फेज आहेत। कोणते कोणते आहेत? एक आहे आर, एक आहे वाय आणि एक आहे बी, असे तीन टाइपचे फेज आहेत। नेमली बघा, हे आर वाय बी नाव का दिलं? आपल्या घरामध्ये जर भरपूर काही विद्यार्थी असतील, आपल्या घरामध्ये विद्यार्थी नाही, आपल्या घरामध्ये जे काही लेकरं असतात प्रत्येकाचे नाव वेगळे वेगळे राहतात। चिंट्या, बबल्या, पिंकी, सोन्या, काहीतरी असे नावं राहतात। मग त्याची नावं का बरं आपण देतो? कारण हे चिंट्याच आहे, हे बबल्याच आहे, हे पिंकीच आहे, असं ते ओळखू यावं म्हणून आपण नाव देतो। मग आता इथं आर वाय बी का बरं दिलं? ऑल ओव्हर इंडिया म्हणा किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणा, यामध्ये जे काही तीन फेज आहेत ते तीन फेजला नावं सारखेच दिलेले आहेत। कारण मी एका ठिकाणी इरेक्शन केलंय आणि तिथून दुसरा इंजिनियर आलाय आणि ते जर त्याला बघत असेल किंवा तिथे मेंटेनन्स जर करायचं असेल तर त्यानं ओळखावं कसलं की आर कोणता आहे, वाय कोणता आहे, याच्यामध्ये जे काही कॉम्बिनेशन चाललेलं आहे ते कसं चाललंय बाबा, हे कसं ओळखू यावं यासाठी आपण नाव दिलेले आहेत आर वाय बी। हे सायंटिस्टने दिलेले आहेत आणि हे सेम आहेत, याच्यामध्ये चेंज करायची गरज नाही, कारण नाव कसे येतं सारखेच आहेत। मग आपल्याला आर वाय बी कशा प्रकारे तयार झाला, किंवा आपण सिंगल फेज तर सगळं बघितलंय, आता बघायचं आपल्याला थ्री फेज। मग टाइप्स ऑफ कनेक्शन बघूयात। थ्री फेज मध्ये टाइप ऑफ कनेक्शन आणि बरं ठीक आहे, आपण हे बघूयात ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस। बघा ऍडव्हांटेजेस काय काय आहेत, सिंगल फेज आणि थ्री फेज या दोघांचा डिफरन्स बघू। सिंगल फेज मध्ये किती वायर असतात? दोन वायर। किती वायर? दोन। एक न्यूट्रल असतो आणि एक फेज असतो। आणि थ्री फेज मध्ये किती वायर? नेमली 3 वायर्स। किती? 3 वायर आहेत। मग ते 3 वायर कोणते कोणते आहेत? ते 3 वायर कोणते कोणते आहेत? आर वाय बी। आणि 4 सुद्धा वायर राहू शकतात, कधी? ज्यावेळेस स्टार कनेक्टेड आहे, ज्यावेळेस न्यूट्रल आहे त्यावेळेस। चला तर आपण लेक्चरला विलंब न करता, जास्त टाइम न घेता लगेच आपल्याला चालू करायचंय। आर वाय बी आपल्याला काय बघायचे? तीन फेज। स्टार्टिंग पासून आपण चालू करूयात। स्टार्टिंग मध्ये आपल्याला एवढंच बघायचं आहे, थ्री फेज सर्किट आहे, या थ्री फेज सर्किट मध्ये टाइप्स ऑफ कनेक्शन किती असतील? काय आहे? टाइप्स ऑफ कनेक्शन। आता टाइप्स ऑफ कनेक्शन कोणते कोणते आहेत बघूयात। देयर आर टू टाइप्स। नेमके असे तर तीन टाइपचे आहेत, 3-4 टाइपचे, पण ते 3-4 ह्या दोघांचे साह्य म्हणजे ह्या दोघांचंच बघून घेतलेलं आहे, म्हणजे हे दोघांना रेफरन्स घेऊनच ते बाकीचे दोन आहेत ते बनलेले आहेत। नेमले बघा दोन टाइपचे आहेत, ते एक आहे स्टार कनेक्टेड, एक आहे स्टार कनेक्शन, एक आहे स्टार कनेक्शन आणि एक आहे डेल्टा कनेक्शन। काय? डेल्टा कनेक्शन। अशा टाइपचे किती? दोन कनेक्शन। फर्स्ट आहे स्टार कनेक्शन आणि दुसरा आहे डेल्टा कनेक्शन। मग या ठिकाणी स्टार
स्टार कनेक्शन मध्ये काय होतं आणि डेल्टा कनेक्शन मध्ये काय होतं, नेमली ह्याची वाइंडिंग बघा कसे कसे राहतात. हे दिसायला स्टार सारखं दिसतोय आणि याला वाय सुद्धा कनेक्शन म्हणतात. त्याला काय म्हणतात, वाय सुद्धा. हे असेल आर, हे असेल वाय आणि हे असेल बी. तुमच्या मनावरती कोणते येत्या काही अडचण नाही. आणि डेल्टा जर म्हटलं तर त्या डेल्टा मध्ये बघा काय असतं, 3 वाइंडिंग असतात. 3 वाइंडिंग अशा प्रकारे असतात, 3 वाइंडिंग. मग याला नाव देऊ आपण आर, याला नाव देऊ वाय आणि याला नाव देऊ आपण बी. बघा बरं 3 वाइंडिंग आहेत की नाही. हे आर असेल, वाय असेल, बी असेल. आर असेल, वाय असेल आणि बी. आता बघा एक फेजची एक वाइंडिंग, एक फेजची किती वाइंडिंग, एकच. एका फेजची वाइंडिंग किती, एकच. मग हे आर जे काही फेज आहे त्याला एकच वाइंडिंग. मग त्याला टर्मिनल किती रे, एका वाइंडिंगला किती टर्मिनल असतात, 2. मग कोणते कोणते असतात, एक ह्या वाइंडिंग आर असेल ना, मग दुसऱ्या टर्मिनलला काय आरच आहे ना, ते आर आहे, मग त्याचा दुसरा टर्मिनल आरच आहे, मग त्याला काय नाव द्यायचं, आर डॅश. आर डॅश. बरं, आर डॅश. बघा काय म्हटलं मी, एका वाइंडिंगला किती टर्मिनल, 2. बरं, ही एक पेन एक कंडक्टर आहे, समजा हे पेन काय एक कंडक्टर आहे, हे एक टर्मिनल म्हणजे हा एक टोकन, हा एक टोक. या नावाला जर यात जर आपण आर दिलं तर ते आरच आहे ना हा, मग त्याला काय द्यायचं, आर डॅश. तसंच बघा या ठिकाणी इथं वाय आहे तर इथं काय वाय डॅश येणार, वाय डॅश. इथं बी आहे तर इथं काय येणार, बी डॅश. ओके. आता या ठिकाणी बघा डेल्टा मध्ये काय येतो, डेल्टा मध्ये मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगणार आहे, एकाच व्हिडिओ मध्ये तुमचे सगळे कन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे. बघा आता इथं काय येणार आहे, बघा हा आर आहे आणि इथं वाय आहे आणि इथं बी आहे. मग इथं आर जर असेल तर या ठिकाणी आर घ्या, इथं जर आर असेल तर या ठिकाणी काय आला आर, मग या ठिकाणी आला तुमचा आर डॅश. इथं वाय जर असेल मग हे काय इथं वाय आला आणि इथं आला वाय डॅश. ओके. त्याच्यानंतर बघा हे बी जर असेल तर इथं बी असेल आणि इथं असेल बी डॅश. बघा डॅश वाले किती आहेत रे, किती टर्मिनल, किती टर्मिनल, 3. डॅश वाले किती, 3. आणि ते दुसरे काय नेमली 3, म्हणजे आर असेल, आर वाय अँड बी 3. मग त्याचे काय टर्मिनल आहेत ते बघा काय होतं. स्टार कनेक्टर मध्ये न्यूट्रल पर्सेंट असतो. स्टार मध्ये काय असतो, न्यूट्रल पर्सेंट. स्टार मध्ये काय आहे, न्यूट्रल पर्सेंट आहे. या ठिकाणी काय म्हणू, प्रेझेंट, प्रेझेंट न्यूट्रल म्हणजेच काय आहे, या ठिकाणी काय असेल, अब्सेंट, अब्सेंट न्यूट्रल. डेल्टा मध्ये न्यूट्रल आहे का, नाही, पण स्टार मध्ये कसं आहे, न्यूट्रल आहे. मग इथं वायर बघू किती आहे, तर न्यूट्रलचं कन्सेप्ट मी सांगतो तुम्हाला का बरं यूज केले गेले. हा, त्यानंतर बघा इथं हे न्यूट्रल आहे, पर्सेंट काय न्यूट्रल, इथं काय अब्सेंट न्यूट्रल आहे. ओके. त्यानंतर वायर किती लागतात, वायर या ठिकाणी वायर जे लागणार ते काय 3 और 4, 3 और 4. मग हे एक वायर, हे एक आणि हे एक आणि एक, म्हणजे किती झाले 4 वायर. आणि या ठिकाणी काय वायर किती लागतील बरं, रिक्वायर वायर या ठिकाणी फक्त लागतील 3, या ठिकाणी काय लागतील 3. ओके. मग त्यानंतर अजून याच्यामध्ये बघा काय राहणार आहे, याच्यात सेम काय असेल, याच्यात सेम काय असेल एवढं सांगतो आणि बाकीचं काय आपण वन बाय वन बघूयात आणि तुम्हाला सगळे कन्सेप्ट मी क्लिअर करून देतो. या ठिकाणी बघा न्यूट्रल, न्यूट्रलचं काम काय आहे, न्यूट्रलचं काम काय आहे, हा न्यूट्रल कसा आला, जेव्हा तुम्ही 3 वाइंडिंग एकाच ठिकाणी शॉर्ट करता दुसऱ्या टर्मिनल, 3 वाइंडिंगचे जे काही सेकंड टर्मिनल आहे म्हणजे 3 वाइंडिंग 1 2 3, मग हे फर्स्ट टर्मिनल, हा फर्स्ट टर्मिनल, हा फर्स्ट टर्मिनल, सगळ्यांचा जो काही सेकंड टर्मिनल आहे वाय डॅश, आर डॅश आणि बी डॅश हे एकाच ठिकाणी शॉर्ट केलं आणि तिथून निघालं न्यूट्रल. मग हे न्यूट्रलचं काम काय आहे, सर्किटला कंप्लीट करणे. आता सर्किटला कंप्लीट कसं करणार, किंवा जे काही सर्किट अनबॅलन्स आहे त्याला बॅलन्स करण्याचं काम हे न्यूट्रल केलं जात असतं. म्हणजे याचा अर्थ काय बघा, बॅलन्स आणि अनबॅलन्स काय असतो, बॅलन्स आणि अनबॅलन्स काय असतो बघा. जर याच्यातून जाणारी करंट वेगळी असेल, याच्यातून जाणारी करंट वेगळी, याच्यातून जाणारी करंट जर वेगळी असेल, याच्यातून जाणार व्होल्टेज, याच्यातून जाणार व्होल्टेज आणि याच्यातून जाणार व्होल्टेज जर वेगळा वेगळा असेल तर या ठिकाणी हे सर्किट काय असेल, अनबॅलन्स. काय असेल, अनबॅलन्स. आणि जर याच्यातून जाणारा करंट, याच्यातून जाणारा करंट आणि याच्यातून जाणारा करंट सारखा असेल तर त्याला म्हणू बॅलन्स. म्हणजे दोन्ही साईडला काय आहे, सारखाच आहे, म्हणजेच काय समतोल आहे, समतोल आहे, म्हणजे याचा अर्थ बॅलन्स आहे. जर एकातून कमी आणि एकातून जास्त जर जात असेल, समजा याचा व्होल्टेज 230 असेल आणि याचा 250 असेल तर सर्किट बॅलन्स झाला का नाही. पण याला बॅलन्स करण्यासाठी आपण वापरतो न्यूट्रल, याला बॅलन्स करण्यासाठी काय वापरतो, न्यूट्रल. ओके. मग न्यूट्रल कसं आलं रे बाबा, न्यूट्रल बघा, जर तुम्हाला फक्त आणि फक्त, जर तुम्हाला फक्त आणि फक्त फेज व्होल्टेज लागणार असेल तर तुम्ही फक्त आर आणि न्यूट्रल, आर आणि न्यूट्रल मध्ये जे काही तुम्ही वापरता, आर आणि न्यूट्रल मध्ये जे काही तुम्ही सप्लाय वापरता त्याला म्हणायचा एकच फेज, त्याला काय म्हणायचा, फेज. म्हणजे कोणता, आर फेज आला विथ न्यूट्रल. ओके. या दोघांमध्ये. आणि जर वाय आणि न्यूट्रल जर वापरत असेल तर या ठिकाणी म्हणणार व्होल्टेज कोणता, व्ही व्ही वाय एन, व्ही व्ही वाय एन. आणि जर तुम्ही या ठिकाणी जो काही व्होल्टेज वापरणार आहात तो व्होल्टेज असेल
बी चा तर या ठिकाणी येईल VBN. आता VBN का बरं? कारण न्यूट्रल सोबत आहे. अरे या ठिकाणी व्ही राहिलं ना आपला, चला VRN. आता VRN म्हणजेच काय? जे काही व्होल्टेज आहे ते कोणाकोणाचं आहे? न्यूट्रल आणि आर. न्यूट्रल आणि वार या मधला व्होल्टेज आहे, याला म्हणायचं VRN. याला काय म्हणायचं आहे? VRN म्हणायचं आहे. मग यामध्ये बघा काय राहणार आहे, जेव्हा तुम्ही फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज घेता, व्हेरी कन्सेप्ट, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज काय असतो, इथपर्यंत आलं. मग एवढं एक लक्षामध्ये ठेवा, या स्टार मध्ये करंट हा फेज आणि लाईनचा सेम असतो. बघा याच्यामध्ये फक्त एवढं सांगतो मी, फेज करंट लाईन करंट मी तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून दिला. या ठिकाणी काय बघा, याच्यामध्ये स्टार कनेक्टेड मध्ये जो काही लाईन करंट आहे म्हणजे IL इक्वल टू फेज करंट, इक्वल टू काय? फेज करंट. फेज करंट म्हणजेच काय? IPH. लाईन करंट इक्वल टू फेज. आणि डेल्टा मध्ये काय असतो माहितीये का? VL इक्वल टू VPH म्हणजेच काय? व्होल्टेज. ह्याच्यामध्ये करंट सेम असतो, याच्यामध्ये काय असतो? याच्यामध्ये करंट सेम आहे, याच्यामध्ये काय? व्होल्टेज सेम असतो. याच्यात करंट आणि याच्यात काय असतो? व्होल्टेज सेम असतो. त्यानंतर बघा नेक्स्ट बघायचे आपल्याला, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही स्टार कनेक्टेड घेता, या स्टार कनेक्टेड मध्ये जर तुम्हाला लाईन व्होल्टेज पाहिजे असेल, लाईन व्होल्टेज म्हणजेच काय? VL जर पाहिजे असेल तर √3 इंटू VPH. याचा कन्सेप्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे पूर्ण. याचा कन्सेप्ट पूर्ण. बरं तुम्हाला फक्त एक सांगतो मी, फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज याच्यामधला फरक. आणि यामध्ये जे काही तुमची करंट आहे, ती करंट काय असणार आहे? IL. आता काय? लाईन करंट इक्वल टू √3 इंटू IPH म्हणजे फेज. बघा आता याच्यामध्ये काय बघायचं आहे, जर तुम्हाला याच्यामध्ये लाईन आणि फेज कळत नसेल तर बघा आता काय. आता फेज म्हणजे काय? फेज म्हणजे फक्त आणि फक्त एकाच फेजचा व्होल्टेज, याला म्हणायचं फेज व्होल्टेज. आता फेज व्होल्टेज कोणासोबत येणार आहे? फेज व्होल्टेज फक्त एकटा आहे, त्याच्यासोबत कोण असायला पाहिजे? न्यूट्रल आणि आर या दोघातला जर फेज जर घेतलं, या दोघातला जर व्होल्टेज घेतलं तर त्याला म्हणायचं फेज व्होल्टेज. न्यूट्रल आणि आर याच्यातलं व्होल्टेज जर बघितलं तर काय आला? फेज. कारण त्याच्यासोबत एकच फेज आहे ना, न्यूट्रल सोबत पण एकच. आणि जर तुम्ही आर आणि बी कुठलेही काही घ्या, RB घ्या किंवा RY घ्या, याच्यातलं जे काही तुम्ही व्होल्टेज घेणार आहात याला म्हणू आपण लाईन व्होल्टेज. याला काय म्हणायचं? लाईन व्होल्टेज. लाईन व्होल्टेज का बरं? ह्या दोघांमध्ये व्होल्टेज आहे. लाईन म्हणजेच काय? दोन लाईन एकात असते का? नाही. एक कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्ट नुसार दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी चांगल्या प्रकारे, म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे मी डिस्क्रिप्ट केलंय. आणि एक हे सांगितलंय, एक स्टोरी सांगितलंय, एक लव्ह स्टोरी आहे, ते बघा. आता त्यानंतर बघायचे आपल्याला ह्याच्यामध्ये काय फरक आहे. याच्यामध्ये न्यूट्रल अब्सेंट आहे. याच्यामध्ये काय? न्यूट्रल अब्सेंट. मग कसं कुठं आहे? दिसते का तुम्हाला न्यूट्रल? दिसत नाही ना. मग ह्याच्यामध्ये काय? न्यूट्रल अब्सेंट आहे. म्हणजे एकाचा टर्मिनल आणि दुसऱ्याचा सेकंड टर्मिनल शॉर्ट केलं त्याला म्हणायचं आर. एकाचा टर्मिनल दुसऱ्याचं शॉर्ट केलंय त्याला म्हणायचं वाय. आणि हा बी चा टर्मिनल आणि वाय चा सेकंड टर्मिनल एकाच ठिकाणी शॉर्ट केलंय याला म्हणायचं बी. जसं आपण इथं बघितलं ना, ह्याच्यामध्ये लाईनच फेज असतो, याच्यामध्ये लाईनच व्होल्टेज असतो. याच्यात काय असतो? फक्त लाईन व्होल्टेज. आणि लाईन व्होल्टेज इक्वल टू असतो फेज व्होल्टेज. एकाचं जर म्हटलं तर फेज व्होल्टेज आणि दोघांचं म्हटलं तर लाईन. दोघांमध्ये काय असते? लाईन. एकट्यात काय असते? फेज. मग हे एवढं कन्सेप्ट आहे, हे बेसिक आहे. आता त्यानंतर जे काही एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये हे स्टार कनेक्टेडचं सगळं सांगितलंय, काय त्याचं कुंडली सगळी सांगितलंय. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये डेल्टाची कुंडली सगळी सांगितलंय. आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये काय सांगितलंय? पूर्ण कंपॅरिझन, दोघांचं कंपॅरिझन काय आहे का नाही ते सगळं सांगितलंय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि याची कुंडली जर बघायचं असेल तर जो नेक्स्ट व्हिडिओ आहे ते बघा. ठीक आहे, थँक्यू.